नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कथा लेखन या लेखन कौशल्याच्या घटकात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयासाठी लेखन विभाग अभ्यासणार आहोत आणि लेखन विभागाचा आजचा आपला घटक आहे कथा लेखन। कथा लेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पूर्वीच्या भागामध्ये आपण कथा म्हणजे काय चं संक्षिप्त विवरण जाणून घेतलं होतं। तर कथा म्हणजेच काय, गोष्ट, घडलेला प्रसंग, घटना कधी-कधी कथा म्हणून सांगितल्या जातात। कथानक हा कथेचा आत्मा असतो। हे कथानक भूतकाळातील असते, घडलेल्या घटनांचे, प्रसंगाचे असते। त्यातूनच व्यक्तीच्या स्वभावाचे दर्शन होते। कथा सांगण्याच्या पद्धतीवरच कथेची परिणामकारकता अवलंबून असते। त्यात आपण पात्रांच्या अनुषंगाने संवाद वापरतो आणि त्यातूनच कथा गतिमान होत असते। कथा माहीत असण्यापेक्षा ती योग्य शब्दात मांडता येणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी ही कुशलता मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आली पाहिजे। कथालेखन ही एक कला आहे, ती सरावानेच आत्मसात होते। केवळ कथा सांगणे सोपे असते, परंतु ती लिहिणे अत्यंत कठीण असते। कथा लिहिताना आपल्याला शीर्षक आणि तात्पर्य देणे अत्यंत महत्त्वाचे असते। आता कथा लिहिताना कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे हे आपण पुन्हा एकदा संक्षिप्तपणे जाणून घेऊया। गोष्टीसाठी दिलेले मुद्दे किंवा घटक किंवा सुरुवात काळजीपूर्वक वाचा। मध्यवर्ती कल्पना नीट लक्षात ठेवा। सूचित होणाऱ्या घटना समजावून घ्या। घटनाक्रम ठरवा। त्यानंतर गोष्टीचे 3 भाग आपल्याला करायचे आहे। आरंभ, मध्य आणि शेवट असे 3 भाग करा। आरंभाला आपण सुरुवातीलाच जे काही आपल्याला मुद्दे दिले असतील त्या मुद्द्यांच्या आधारावरती आपल्याला पहिल्या परिच्छेदामध्ये पात्र ठेवायचे आहेत, पात्रांना नावं द्यायची आहेत, शहराचं, गावाचं नाव द्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण पहिल्या परिच्छेदामध्ये त्या कथेला सुरुवात करायची आहे। मध्ये तुम्ही 2 परिच्छेदामध्ये मध्ये करायचं आहे। त्याच्यामध्ये कथेचा पूर्ण पात्रांच्या अनुषंगाने तुम्हाला कथा घटनाक्रमानुसार लिहायचे आहे आणि शेवटी या कथेचा शेवट करत असताना तो शेवट अत्यंत सुखद झाला पाहिजे। आपण ह्या आधी जी काही कथा अभ्यासलेली त्याच्यामध्ये पाहिलं की त्या पात्राला पैशाचं पाकिट भेटल्यानंतर त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्या श्रीमंत व्यक्तीने त्याच्या शिक्षणाचा खर्च केला, पुढे त्याला नोकरीलाही लावलं आणि तो अत्यंत सुखासमाधानाने आपलं आयुष्य जगू लागला। तर शेवट सुद्धा सुंदर करायचा असतो। अत्यंत सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला ह्या कथेचे 3 भाग करता आले पाहिजे आणि शेवटी तुम्हाला तात्पर्य लिहायचं आहे। गोष्टीची भाषा साधी, सुटसुटीत असावी। शेवट अत्यंत परिणामकारक असावा। शक्य तेथे गोष्टीमध्ये म्हणी आणि वाक्यप्रचारांचा वापर करता आला पाहिजे। अगदी महत्त्वाचे म्हणजे कथा भूतकाळातच लिहिलेली असली पाहिजे। गोष्टीला शीर्षक देणे गरजेचे आहे। त्यानंतर गोष्ट संपल्यानंतर त्या गोष्टीतून मिळणारा बोध, संदेश, तात्पर्य आपल्याला लिहायचं आहे। मुद्द्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळे परिच्छेद करता आले पाहिजे। तर एक गोष्ट लिहिताना, कथा लिहिताना ही गोष्ट लक्षात मुद्दे आपल्याला ठेवता आले पाहिजे। आता आपण काही गोष्टींच्या नमुन्यांद्वारा गोष्ट कशी लिहायची ते अभ्यासणार आहोत। खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कथा लिहायची आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला मुद्दे दिले जातील, त्या मुद्द्यांच्या आधारावरती तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे। कथा तयार करण्या अगोदर 1-2 मिनिटं विचार करायचे आहेत आपल्याला कथानकाबद्दल आणि कथानकाचं, गोष्टीचं शीर्षक आपल्याला तयार करून ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, काय बोध मिळत आहे ते आपल्याला विचार करून ठेवायचा आहे। आता आपण इथे मुद्दे वाचून घेऊया। 1 गुणी मुलगा, बिघडलेल्या मुलांची संगत, अभ्यासावर परिणाम, वडिलांचा ओरडा, आंब्याची पेटी, सगळे आंबे सडणे आणि बोध। आता बघा इथे आपल्याला काही मुद्दे दिलेत। 1 गुणी मुलगा आहे, त्या मुलाला आपल्याला नाव द्यायचं आहे, पात्र आहे तो आपला। त्याच्यानंतर पात्रामध्ये संवाद आपल्याला ठेवायचे आहेत। अजून एक पात्र आहे त्या मुलाचे वडील, त्यांचा पण आपल्याला संवाद ठेवायचा आहे आणि कथानक आपल्याला 3-4 परिच्छेदामध्ये करायचं आहे। आता हे केल्यानंतर आपल्याला कळत आहे की थोडी कल्पना येत आहे की जो तो मुलगा आहे, या कथानकेचा जो पात्र आहे, त्याला वाईट संगत लागल्यामुळे त्याच्या जीवनावरती विपरीत परिणाम होत आहे आणि त्यामुळे वडिलांनी त्याला
या वाईट संगतीपासून परावृत्त होण्यासाठी आंब्याची पेटीचा सहारा घेतलेला आहे. आता आपल्याला थोडीफार गोष्टीची कल्पना सुचलेली आहे, आशय समजलेला आहे. आपण गोष्ट तयार करायची. सुरुवातीला आपल्याला गोष्ट लिहिण्याच्या अगोदर आपल्याला शीर्षक तयार करायचं आहे. तर ह्या गोष्टीचं शीर्षक आपण तयार केलेलं आहे, वाईट संगतीचा परिणाम. हे काय आहे? गोष्टीचं शीर्षक. तर तुम्ही गोष्ट सुरुवात करण्या अगोदर सगळ्यात वरती मध्यभागी तुम्हाला गोष्टीचं शीर्षक लिहायचं आहे, वाईट संगतीचा दुष्परिणाम. त्याच्यानंतर गोष्ट तयार करायची. आता आपण गोष्ट तयार करूया. श्रेयस नावाचा एक गुणी मुलगा होता. तुम्हाला जे आवडतील ते पात्राला तुम्ही नाव देऊ शकतात. तो सर्वांची आदराने प्रेमाने वागे. गावातील सगळे लोक त्याच्या गुणाचे कौतुक करत. मात्र एकदा त्याची चंदू या बिघडलेल्या मुलाशी मैत्री झाली. बघा, आता इथे आपल्याला दुसरा पात्र आलेला आहे, त्याला पण आपण नाव दिलेलं आहे चंदू. त्या इतकी गट्टी जमली की दोघे शाळेनंतरही एकत्र गावभर फिरत. हळूहळू श्रेयसचे अभ्यासातील लक्ष उडाले. शाळेचा गृहपाठही पूर्ण न करता तो चंदूसोबत दिवसभर वेळ वाया घालवू लागला. शाळेच्या परीक्षेच्या निकालावर त्याचा चांगलाच परिणाम दिसून आला. एरवी उत्तम गुण मिळवणारा श्रेयस चक्क नापास झाला. तर बघा, आपण पहिल्या 2-3 मुद्द्यांच्या आधारावरती एक परिच्छेद तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्या परिच्छेदामध्ये श्रेयस नावाच्या मुलाची गोष्ट तयार केलेली आहे की कशा रीतीने त्याला चंदू या वाईट संगतीचा मुलाची मैत्री झाल्यामुळे त्याच्या जीवनावरती कसा विपरीत परिणाम झालेला आहे त्याचं वर्णन आपण या गोष्टीच्या पहिल्या परिच्छेदामध्ये केलेला आहे. गोष्टीचा परिच्छेद सुरू करण्या अगोदर आपण गोष्टीला नाव दिलेलं आहे, शीर्षक दिलेले आहे, तुम्ही ते वरती लिहायचं आहे. पुढच्या परिच्छेदामध्ये आता पाहूया आपण. घरी श्रेयसचे वडील त्याचे निकालपत्र पाहून त्याला खूप ओरडले. चंदूच्या संगतीमुळे त्याचेही वर्तन वाईट होत असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच चंदूची मैत्री तोडायला सांगितले. मात्र श्रेयसला ते पटले नाही. चंदू त्याचा चांगला मित्र आहे, त्यामुळे त्याच्याशी मैत्री तोडणार नाही अशी भूमिका श्रेयसने घेतली. तेव्हा ही गोष्ट त्याला समजावून सांगण्यासाठी वडिलांनी युक्ती केली. वडिलांनी एके दिवशी एक आंब्याची पेटी आणली. रसाळ आंबे पाहून श्रेयस खूप खुश झाला. मग वडिलांनी एक सडका आंबा श्रेयसला त्याच पेटीत ठेवायला दिला. 2-3 दिवसांनी त्यांनी श्रेयसला पेटीतून काही आंबे आणावयास सांगितले. श्रेयस पेटीकडे जाऊन बघतो तो काय, सर्व आंबे सडले होते. इतके रसाळ आंबे सडले कसे हेच श्रेयसला समजेना. त्याने वडिलांना येऊन सांगितले. त्यावर वडील त्याला म्हणाले, पाहिलंस, एक सडका आंबा इतर अनेक रसाळ आंब्यांनाही सडवू शकतो. हेच माणसांनाही लागू होतं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असा सडका आंबा नाही ना याची काळजी घ्यायला हवी. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 2 पात्रांमध्ये म्हणजे श्रेयस आणि वडील या पात्रांमध्ये आपण संवाद लिहिलेले आहेत. तर ते संवाद कसे असले पाहिजे, अत्यंत प्रभावशाली शब्दामध्ये आपण मांडणी करता आली पाहिजे. संवादाला तुम्हाला कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम या विरामचिन्हांचा उपयोग करता आला पाहिजे. हे ऐकताच श्रेयसला वडिलांच्या बोलण्याचा रोख समजला व स्वतःची चूक उमगली. त्यानंतर त्याने चंदूची संगत सोडून दिली. पुढे त्याने खूप प्रगती केली व गावात सज्जन, मेहनती, यशस्वी मुलगा म्हणून स्थान निर्माण केले. तर बघा, आता इथे आपण कथाचा जो शेवट आहे तो पण अत्यंत सुंदर असा केलेला आहे की जेव्हा श्रेयसला त्याच्या वडिलांचं म्हणणं पटलं, त्याला स्वतःची चूक कळाली, त्यामुळे त्याने चंदूची संगत सोडून दिली. त्याचा परिणाम काय झाला की पुढील भावी जीवनामध्ये त्याची प्रगती झाली आणि गावामध्ये तो अत्यंत मेहनती, यशस्वी आणि सज्जन मुलगा म्हणून ओळखला जाऊ लागला. तर अशा रीतीने आपल्याला गोष्ट पूर्ण करायची आहे. 3 भागामध्ये आपल्याला याची विभागणी करायची आहे, सुरुवात, मध्य आणि शेवट. आता ह्या गोष्टीतून आपल्याला काय तात्पर्य मिळालेलं, काय शिकायला मिळाले की संगत माणसाला घडवते तशीच बिघडवतेही. त्यामुळे संगत नेहमी चांगल्या माणसांची धरावी किंवा करावी. तर हा बोध तुम्हाला या गोष्टीतून मिळालेला आहे. गोष्ट संपल्यानंतर खाली तुम्हाला तात्पर्य लिहायचं आहे. शीर्षक आणि तात्पर्याला पण वेगळे मार्क असतात. आता आपण दुसरा प्रश्न प्रकार पाहणार आहोत की खालील कथेची सुरुवात दिलेली आहे, त्यावरून तुम्हाला कथा पूर्ण करायची आहे. आता ही कथा पूर्ण करताना सुद्धा तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला
या कथेतून जो काही बोध मिळत आहे तो सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. आता इथे गोष्टीची सुरुवात केलेली ते आपण वाचून घेऊया. एक पोपट विक्रेता बाजूच्या गावात पोपट पकडण्यासाठी गेला. तेथून काही पोपट पकडून त्याने आपल्या गावी विकण्यासाठी नेले. त्यापैकी सर्व पोपट विकले गेले. मात्र एक छोटा पोपट तसाच पिंजऱ्यात दिवस कंठत होता. काही कामानिमित्त पोपट विक्रेता पुन्हा बाजूच्या गावी गेला. आणि पुढे बघा डॅश डॅश दिलेला आहे, टिंब टिंब दिलेले आहेत, डॉट डॉट. तर तुम्हाला ती गोष्ट आता इथपर्यंत सांगितलेली आहे. त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला तयार करायची आहे. त्यापूर्वी या गोष्टीला आपल्याला शीर्षक देता आलं पाहिजे. तर गोष्ट पूर्ण करण्या अगोदर तुम्हाला पहिलं विचार करून ठेवायचा आहे की गोष्ट आपण कशी तयार करणार आहोत आणि त्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे. आणि तत्पूर्वी त्या गोष्टीचं शीर्षक आपल्याला तयार करून ठेवायचं आहे. गोष्टीचं शीर्षक आहे शब्दापेक्षा मौन श्रेष्ठ. ही गोष्ट लिहिण्यापूर्वीच तुम्हाला शीर्षक तयार करून ठेवायचे. तुम्ही शीर्षक नंतर लिहिलं तरी चालणार, पण त्याच्यासाठी जागा ठेवायची आहे. आता आपण ही गोष्ट अभ्यासूया. आता आपल्याला जो परिच्छेद दिलेला आहे, तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा गोष्टीमध्ये पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध दिलेला असेल तर तुम्हाला तो पूर्वार्ध लिहायची गरज नाहीये किंवा उत्तरार्ध लिहायची गरज नाही. आता इथे पूर्वार्ध काय आहे ते आपण बघूया. एक पोपट विक्रेता बाजूच्या गावात पोपट पकडण्यासाठी गेला. तेथून काही पोपट पकडून त्याने आपल्या गावी विकण्यासाठी नेले. त्यापैकी सर्व पोपट विकले गेले. मात्र एक छोटा पोपट तसाच पिंजऱ्यात दिवस कंठत होता. काही कामानिमित्त पोपट विक्रेता पुन्हा बाजूच्या गावी गेला. इथपर्यंत तुम्हाला हा पूर्वार्ध दिलेला आहे. तर गोष्ट लिहिताना तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये पूर्वार्ध लिहायची गरज नाही. इथे मी तुम्हाला मुद्दामून लिहून दिले कारण की गोष्टीमध्ये आपल्याला सलगता राहावी म्हणून. तर इथे तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये दिलेला पूर्वार्ध, प्रश्नपत्रिकेमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये जो काही तुम्हाला आराखडा दिलेला असेल, जो काही तो पूर्वार्ध तुम्हाला दिलेला असेल तो तुम्ही लिहायचा नाहीये. डायरेक्ट त्याच्या पुढील घटनाक्रम किंवा कथाक्रम तुम्हाला लिहायचा आहे. तर इथून तुम्ही लिहायला सुरुवात करायची. आता बाजूच्या गावी गेला, त्याच्यानंतर तुम्हाला कथा लिहायची आहे. तर ती कथा आपण आता पूर्ण करूया. तेव्हा तो आवर्जून जेथून पोपट पकडले त्या वनात गेला. वनातील पोपटांना त्याने विचारले की माझ्याकडे आता एकच पोपट उरला आहे, त्याच्यासाठी काही निरोप असेल तर सांगा. बऱ्याच पोपटांनी त्याच्यासाठी वेगवेगळे निरोप दिले, पण एक वृद्ध पोपट मात्र डोळे मिटून निपचित पडून होता. पोपट विक्रेत्याने त्याला निरोप विचारला तरी तो काहीच उत्तरला नाही. पुढील परिच्छेदामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. पोपट विक्रेत्यांनी गावी परतताच पिंजऱ्यातील पोपटास वनातील सर्व पोपटांचे निरोप दिले व वृद्ध पोपट काहीच निरोप न देता निपचित पडून होता हे सुद्धा त्याने सांगितले. काही दिवसांनी पोपट विक्रेता नेहमीप्रमाणे सकाळी उठून पोपटास बाजारात न्यायला निघाला. तर त्याने पाहिले की पिंजऱ्यातील पोपट हलत नव्हता, एका कोपऱ्यात निपचित पडून होता. विक्रेत्याने त्यास हाका मारल्या, खाणेपिणे पुढे केले तरी पोपट डोळे उघडेना की हलेना. पोपट विक्रेत्याला पोपटाची चिंता वाटू लागली. पोपटाला नेमके काय झाले आहे हे पाहण्यासाठी त्याने पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढले. बाहेर काढताच पोपट भूर दिशी उडाला व मोकळ्या आभाळाकडे झेपावला. पोपट विक्रेता रागाने हतबल होऊन पाहत राहिला. मात्र आता त्याला त्या वनातील वृद्ध पोपटाचा मूक निरोप त्याच्या लक्षात आला, जो पिंजऱ्यातील पोपटास अचूक समजला होता. तर बघा आता इथे एक सुंदर अशी कथानक आहे ही, की जेव्हा पोपट विक्रेता पुन्हा त्या जंगलामध्ये जातो आणि इतर पोपटांना वनातील पोपटांना तो निरोप आणायला सांगतो. त्यावेळेस वृद्ध पोपट जो होता त्याला अनुभव चांगला होता, त्यामुळे त्याने काय सांगितलं होतं की त्याने काय ॲक्शन केलेली होती. न बोलताच त्याने काय गोष्टी केलेल्या होत्या आणि तोच ॲक्शन त्याने ज्या काही क्रियाकलाप केला होता त्या मालकाने येऊन त्या पोपटाला, पिंजऱ्यातील पोपटाला सांगितलं होतं की वृद्ध पोपट काहीच निरोप न देता निश्चित पडून होता. हे जेव्हा मालकाने त्या पिंजऱ्यातील पोपटाला सांगितलं तर त्यावेळेस त्याला त्याचा संदेश कळाला की तू काहीच न बोलता अशा प्रकारे ॲक्शन कर की जेणेकरून मालक तुला पिंजऱ्यातून बाहेर काढेल. आणि त्यावेळेसचा तो प्रसंग इथे आपण छानपैकी कथानकाच्या माध्यमातून मांडलेला आहे.
मग पोपट विक्रेत्याला सुद्धा त्या हतबल होऊन जेव्हा तो हतबल होतो, पिंजऱ्यातील पोपट उडून जातो, तेव्हा त्याला त्या वृद्ध पोपटाचा मूक निरोप लक्षात येतो की हा संदेश माझ्या मार्फत, की त्याने सांगितलेलं असतं ना पिंजऱ्यातील पोपटाला की निश्चित पडून होता वगैरे, तो काहीच बोलला नाही, तर हा मूक निरोप त्याच्या पण लक्षात आला. तर अशा रीतीने आपण ह्या पोपटाचा ह्या कथेचा कथानक केलेला आहे, गोष्ट पूर्ण केलेला आहे. शेवटसुद्धा छान झालेला आहे की पोपटा पिंजऱ्यातून उडून जातो आणि पुढचं आयुष्य तो आभाळात निश्चिंतपणे आकाशामध्ये स्वतंत्र होऊन जगतो. तर आता इथे आपल्याला या कथेची, आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळालं, काय बोध मिळाला, तर तात्पर्य आहे की कधी कधी शब्दापेक्षा मौनामध्येच अधिक ताकद असते. तर अशा रीतीने आपण हे कथानक इथे पूर्ण केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कथालेखन या लेखन कौशल्याच्या भागामध्ये आतापर्यंत आपण 2 कथा प्रश्नोत्तराच्या सहाय्याने, की कशा प्रकारे तुम्हाला कथावरती प्रश्न विचारले जातील, 2 कथांचा अभ्यास केलेला आहे. अजूनही आपल्याला काही कथा समजून घ्यायच्या आहेत, त्याचा अभ्यास आपण पुढील सेशनमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.